आता संपूर्ण पालघर बदलणार. वाढवण बंदरामुळे तरुणांना 50 लाख नोकऱ्या मिळणार. खोटं. अणुशक्ती केंद्र आणि MIDC मुळे आमची पिढीजात मासेमारी नष्ट झाली. हाताचा रोजगार गेला, उलट बेरोजगारी वाढली. पण आता चौथी मुंबई बनतेय. जागेला सोन्याचा भाव मिळेल आणि राहणीमान सुधारेल. भाव मिळेल, पण परप्रांतीय लोंढे वाढतील, गुन्हेगारी वाढेल आणि आमच्या स्थानिक संस्कृती निसर्गाचा मात्र ऱ्हास होईल. तुम्ही निगेटिव्ह आहात. सरकार रस्ते, पाणी आणि शिक्षणासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करतोय. कोणासाठी? निधी येतो पण जातो उद्योगपती आणि ठेकेदारांच्या खिशात. योजना फक्त कागदावर, प्रत्यक्षात मूलभूत गरजांसाठी आजही लढावं लागतंय. पण रिलायन्स पार्क आणि कारखाने आल्यावर चित्र बदलेल. उद्योग वाढले की समृद्धी नक्कीच येते. कारखाने येतात तेव्हा प्रदूषण घेऊन येतात. प्रदूषणाने आजार वाढलेलं पाहतो आम्ही. आरोग्याचा बळी देऊन समृद्धी हवी कोणाला? समुद्रात विमानतळ आणि कोस्टल रोड होणार आहे. मुंबईला तोडीस तोड पर्याय निर्माण होईल, ही आपली गरज आहे. एअरपोर्ट, अणुशक्ती केंद्र, वाढवण मुरबे बंदर आणि टेक्सटाईल पार्क सर्व इतकं जवळ. पालघरच्या निसर्गाचा समतोल बिघडणार. राज्यघटनेने प्रकल्पग्रस्तांना न्याय मागण्याचा अधिकार दिला आहे. दोन्ही जनसुनावण्या खोट्या होत्या. नाटकं होती त्यांची. वाढवण मुरबे बंदराचा निर्णय आधीच झाला होता. सरकारच्या 19 जूनच्या नोटिफिकेशनने 110 आदिवासी गावं विकास केंद्र डिक्लेअर झाली. याचा अर्थ जमिनी हडपणार आणि भूमिपुत्रांना विस्थापित करणार. हा विकास नाही, आमचं अस्तित्व संपवण्याचा डाव आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. 19 तारखेला पालघरला संपूर्ण उत्तर कोकण एकत्र जमणार आहे. निसर्गासाठी, अस्तित्वासाठी आणि आपल्या हक्कांसाठी. खोटी आश्वासनं आणि